खरंच माझी चूक झाली. मी जे बोललो तर ते माझी खरंच चूक झाली. पण सावध करायला आलोय आज. ती चूक झाली, ती चूक बदलण्यासाठी, ती चूक सुधारण्यासाठी म्हणा किंवा तुम्हाला सावध करण्यासाठी की या गोष्टींना बळी पडू नका. ज्या काही गोष्टी होत आहेत, ज्या काही गोष्टींची मागणी होतीये किंवा ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या जात आहेत, पेन्शन ऑगस्ट महिना अजून संपलेला नाही, सगळ्या संदर्भात बोलणार आहे आज. नमस्कार दिव्यांग मित्रमैत्रिणींनो, दिव्यांगांचा आवाज बोलानुभवाच्या या चॅनलमध्ये मी ओमकेश आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. पहिला खरोखर मी चूक झाली का सांगतोय तुम्हाला. माझी चूक झाली त्याची मी क्षमा मागतो तुमच्याकडून की मी फक्त नॉर्मल व्यक्तीच आपल्या दिव्यांगांना फसवतायत हा जो माझा गैरसमज होता, तर तो गैरसमजाचा फुगा माझा काही दिव्यांगांनी फोडलेला आहे. तर त्यासाठी मी खरंच तुमची सर्वांची क्षमा मागतो की मी नॉर्मल लोकांना फक्त बोललो, तर तसं नाही आहे. तर ते दिव्यांग लोक सुद्धा दिव्यांगांना फसवतायत म्हणता येणार नाही. खरं तर म्हणजे तुम्ही म्हणाल की फसवतोय कसं म्हणणार, आम्ही स्वतःहून तर त्यांच्यापर्यंत चाललोय. त्यांनी जे सांगितलंय किंवा त्यांनी जे मागितलंय तर ते आम्हाला पटलंय म्हणून आम्ही त्यांना देतोय, हा भाग आहेच. पण ज्या काही गोष्टीची गरज नाही आहे तर त्या गोष्टी करतायत ते दिव्यांग लोक. नॉर्मल लोकांच्याकडून अपेक्षा म्हणजे नॉर्मल लोक करतायत असं वाटतं तुम्हाला फक्त, पण त्यामध्ये दिव्यांगही पाठीमागे नाही आहेत हे समजलेलं आहे मला. तर काय आहे हे, काय बातमी, तर ठराविक गोष्टी सांगतो तुम्हाला. आता कोणतीही योजना असू दे, दिव्यांगांसाठी कोणतीही योजना असू दे, ती योजना वेळेआधी भेटत नाही, लक्षात घ्या. ही पहिली गोष्ट लक्षात घ्या. जे तुम्हाला वेळेआधी करून देतो म्हणून सांगितलं जातंय तर त्या होत नाहीत. का होत नाहीत, काय होत नाही ते शेवटी सांगेन तुम्हाला, आणि काय कोणापासून कसं सावध राहायचं आहे हे पण सांगेन. पण पहिलं काय गोष्टी घडतायत तर ते सांगतो. अजून ऑगस्ट महिना संपलेला नाही आहे, बरोबर आहे. आता ऑगस्ट महिना चालू आहे तरी पण पेन्शन दिव्यांगांची वर्ग होणार, ही पहिली बातमी. दिव्यांगांच्या खात्यावरती आता सर्व्हर डाऊन झाला म्हणून सांगितलं जात आहे. सोशल मीडियावरती व्हॉट्सअप असेल, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल किंवा यूट्यूब असेल, इथे सांगितलं जात आहे की दिव्यांगांची पेन्शन 26 तारखेपासून वर्ग होणार त्यांच्या खात्यावरती. 2,500 नाही 4,000 होणार. काहींचं 2,500 म्हणून आलेल्या बातम्या. ही पहिली बातमी. दुसरी बातमी, जर तुम्हाला विवाह भत्ता घ्यायचा असेल, विवाह भत्ता म्हणजे जे तुमचं लग्न झालेलं आहे तर ते नॉर्मल व्यक्तीसोबत लग्न झालं असेल तर तुम्हाला 1.5 लाख रुपयाचा लाभ पाहिजे असेल तर अमुक इतकी रक्कम द्यावी लागेल. दुसरी गोष्ट 2.5 लाख रुपयाचं, त्याला पण प्रोसेस मोठी असते वगैरे वगैरे सांगितलं जातंय. ही दुसरी बातमी. तिसरी बातमी ही आहे की दिव्यांग पेन्शन जर योजना चालू करून द्यायची असेल तर तुम्हाला मी 8 दिवसात चालू करून देतो. ही बातमी कितपत सत्य आहे काय नाही आहे ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे मी तुम्हाला. या गोष्टी फिरतायत. अंत्योदयचा लाभ डायरेक्ट दिला जाईल तुम्हाला, कोणतीही तक्रार न करता. फक्त अमुक एका गोष्टीचं पूर्तता तुम्हाला करायची आहे, मग तुम्हाला ते लाभ दिले जातील हे सांगितलं जातंय, लक्षात घ्या. मला फक्त वाटत होतं की हे फक्त नॉर्मल लोकच करतायत, की नॉर्मल लोक फसवून म्हणजे नॉर्मल लोक आपल्याला सांगून त्या गोष्टी आपल्याकडून नको त्या गोष्टींची मागणी करतायत असं मला वाटत होतं, पण नाही आहे. आता अजून एक, सप्टेंबरची जर पेन्शन तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दिव्यांग सहायता पोर्टलला रजिस्ट्रेशन केलेलं असलं पाहिजे तरच मिळणार. त्याच्यानंतर अजून एक, जर तुम्हाला सप्टेंबरची पेन्शन पाहिजे असेल किंवा तुमची 5 महिने 4 महिने 3 महिन्याची जर पेन्शन तटलेली आहे तर त्या पेन्शनचा जर तुम्हाला लाभ हवा असेल तर तुम्ही महा-आय-डी कार्ड काढलं पाहिजे. महा-आय-डी कार्ड काढलं नाही तर तुमची पेन्शन मिळणार नाही असं सांगितलं जात आहे. अजून एक की दिव्यांगांना बऱ्याचशा योजना आहेत तर त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला महा-आय-डी कार्ड पाहिजे किंवा हे पाहिजे किंवा ते पाहिजे. दिव्यांगांच्या बाबतीत ह्या गोष्टी घडतायत, दिव्यांगांच्या बाबतीत त्या गोष्टी घडतायत, तर हे सांगितलं जातंय. तर याची या पाठीमागची सत्यता काय आहे, तर यातली कोणतीही गोष्ट खरी नाहीये, लक्षात घ्या. दिव्यांगांचे पेन्शन पासून सुरुवात करूया. ऑगस्ट महिन्यात पेन्शन येणार नाही, सप्टेंबर महिन्याची पेन्शन, ही गोष्ट लक्षात घ्या पहिलं. दुसरं, महा-आय-डी जर तुम्ही कार्ड काढला नाहीत तर तुमची पेन्शन बंद होणार आहे का, तर नाही बंद होणार. असं काही नाही आहे, कारण मागे पण तसंच सांगितलं गेलं होतं. दिव्यांग सहायता पोर्टलवरती जर तुमचं नाव रजिस्ट्रेशन नसेल तर तुम्हाला दिव्यांग पेन्शन भेटणार नाही. पण दिव्यांग सहायता पोर्टल संदर्भात काय झालं, पुढे काय प्रोसेस झाली, त्यातली एक, त्या दिव्यांग सहायता पोर्टलवरती ज्या 17 योजना सांगितल्या होत्या त्यातली एक तरी योजना आता सुरू आहे का, किंवा त्या ऑनलाईन फॉर्म भरून त्या एक तरी योजनेचा लाभ घेता येतोय का, तर नाही, लक्षात घ्या, नाही घेता येत. तर ही गोष्ट आहे. परत महा-आय-डी कार्ड काढण्यासाठी अवास्तव मागणी केली जाते पैशाची. म्हणजे कोण 1,000 रुपये घेतंय, कोण 2,000 रुपये घेतंय, कोण 3,000 रुपये घेतंय, कोण 5,000 रुपये घेतंय. दिव्यांगांची पेन्शन सुरू करण्यासाठी, म्हणजे आता पेन्शन संदर्भात बोलतोय, पहिला पेन्शनचा विषय मिटवतो पहिला. तर पेन्शन
तुमची पेन्शन सुरू करून द्यायची असेल, तुमचं दाखला निघत नाही किंवा तुम्हाला तहसीलदार उभं करत नाही, तिथं तहसीलदार कार्यालयामध्ये आपली कागदपत्र जमा करून घेतली जात नाहीत, तर तुम्हाला अशा वेळेला काही एजंट्स, दिव्यांग एजंट्स म्हणतोय मी, दिव्यांग जे आहेत तर ते दिव्यांगांच्याकडून पैसे लुटायचे, 10,000 रुपयाची मागणी, 6,000 रुपयाची मागणी करतायत, 8 दिवसामध्ये पेन्शन सुरू करून देतो. तर असं होत नाही राजा हो. कारण का, फक्त फॉर्म अप्रुव्हल व्हायलाच 15 दिवस लागतात. त्याच्यामुळे या गोष्टी डोक्यातून काढून टाका. पैसे दिले की लगेच चालू होतंय असं नाही. पैसे घेऊ देते, ते कामं करतात म्हटल्यानंतर त्यांनी पैसे घेतले पाहिजे. याच्या बाबतीत माझं दुमत नाही आहे, लक्षात घ्या. याच्या बाबतीत माझं कोणतंही दुमत नाही आहे. त्यांनी पैसे घेतले पाहिजेत, पण अवास्तव नाही. एक काहीतरी फॉर्मॅलिटी असते की काहीतरी हे असतं की ते म्हणजे खायचं पण, पैसे खायची पण एक पद्धत असते. भस्म्या झालाय काय ना खायला, हे माझं मत आहे. आणि फक्त मला वाटत होतं की याच गोष्टी केल्या जातात म्हणजे फक्त नॉर्मल लोक करतात, तर तसं नाही आहे. नॉर्मल लोकांची मी क्षमा मागतो जर तुम्हाला वाईट वाटलं असेल तर यामध्ये दिव्यांग सुद्धा कुठे कमी नाही आहेत. तर मला आता हसू येतंय की अशा अवास्तव अंत्योदयचं कार्ड काढून देतो तुम्हाला. अंत्योदय म्हणजे दिव्यांगांना जे काही 35 किलो धान्य मिळतं किंवा त्याचा लाभ देतो तुम्हाला, तर त्याच्यासाठी सुद्धा 5-5 हजार रुपये मागितले जात आहेत, 10-10 हजार रुपये मागितले जात आहेत. काहीही गरज नाही आहे, लक्षात घ्या. कोणत्याही गोष्टींना बळी पडू नका. किंवा जे काही तुम्ही GR किंवा ज्या काही माहिती युट्यूबवरती असेल किंवा फेसबुकवरती असेल, इंस्टाग्रामवरती असेल किंवा व्हॉट्सअपवरती असेल, तुमच्या माहिती येत आहेत, लक्षात घ्या. तर त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, पडताळणी करा. विश्वास ठेवू नका म्हणजे काय, माझ्यावरती पण विश्वास ठेवू नका. मी सांगतो, माझ्यावरती पण विश्वास ठेवू नका. पडताळणी करा, त्याचा अभ्यास करा आणि मग विश्वास ठेवा. तुमच्या हातात मोबाईल आहे, तुम्ही युट्यूब बघताय म्हणल्यानंतर तुम्हाला थोडं बहुत तरी येतंय, लक्षात घ्या. तुमच्या मोबाईलला व्हॉट्सअप आहे म्हणल्यानंतर व्हॉट्सअपवरती सुद्धा माहिती येतात. मेटा आहे तुमच्याकडे, जेमिनी असतं, ChatGPT आहे, भरपूर गोष्टी आहेत. तर तिथे नुसतं टाकलं, सर्च जरी केलं एखादा शब्द पेन्शनच्या बाबतीत किंवा GRच्या बाबतीत, तरी सुद्धा तिथे तुम्हाला मिळतात. आणि जर GR वगैरे हवे असतील तर व्हॉट्सअपला चॅनल आहे, टेलिग्रामला चॅनल्स आहे, तर त्या चॅनलला जॉईन व्हा तुम्ही. भरपूर साऱ्या युट्यूब चॅनल जे फॉर्म भरायचं वगैरे दाखवतात, तर त्यांच्या युट्यूब त्यांच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक्स असतात. काही लोक लिंक देत नाहीत, फक्त सांगतात की लिंक दिले म्हणून. पण तुम्ही लिंक पण सर्च करू शकता. व्हॉट्सअपवरती असेल, जेमिनीवरती असेल, व्हॉट्सअप चॅनलचे असतील किंवा DBT वरती जे काही वेबसाईट्स आहेत, महाराष्ट्र.com वगैरे वेबसाईट्स आहेत, तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला GR मिळू शकतो. GR बघा आणि मग विश्वास ठेवा. फक्त राज्य सरकारचेच नाही, केंद्र सरकारचे सुद्धा GR तुम्हाला तिथं उपलब्ध आहेत, लक्षात घ्या. कोणत्याही गोष्टीला अवास्तव पैसे देऊ नका. आता बघा, MyID कार्ड काढायचं आहे का, तर काढलं तर उत्तमच आहे. काढलं नाही तरी सुद्धा जर आता वेळ मिळत नसेल तर तुम्ही आत्ता काढला आणि लगेच पेन्शन येणार आहे का, तसं काही नाही आहे, लक्षात घ्या. पेन्शनचा आणि MyID कार्डचा काही संबंध नाही आहे. MyIDचा संबंध हा फक्त योजनेसंदर्भात आहे. तुम्हाला शासकीय योजना, तुम्हाला घर बसल्या कोणत्या तुम्हाला योजना लागू आहेत, कोणत्या योजना तुम्हाला लाभ भेटू शकतो, याच्या बाबतीत आहे. पेन्शन आणि MyID कार्ड किंवा दिव्यांग सहायता पोर्टल याचा दूरपर्यंत काही संबंध नाही आहे, लक्षात घ्या. संबंध नाही आहे. आणि जे काही MyID कार्ड काढला नाहीतर पेन्शन तुम्हाला येणार नाही असं जे सांगतायत, तर त्यांच्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका. जरी तुम्हाला MyID कार्ड काढायचं असेल तर अवास्तव पैसे देऊ नका. बघा, MyID कार्ड काढायला खर्च किती येतो तुम्हाला सांगतो मी. फक्त एक आधार कार्ड तुमचं लागतं आणि मोबाईल नंबर, म्हणजे ज्या आधार कार्डला कोणता मोबाईल नंबर लिंक आहे तर तो मोबाईल नंबर लागतो आणि त्याचा OTP येतो. OTP टाकला की तुमचं MyID कार्ड निघतं, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याला खर्च तुम्हाला काही नाही आहे, जास्तीत जास्त 100 रुपये. जर ऑनलाईन काम केला, एखाद्याकडून ऑनलाईन काम करून घेतला, म्हणजे घरी बसून तुम्ही एखाद्या CSC सेंटरवाल्याला, नेट कॅफेवाल्याला सांगितला तर 100 रुपयात काम करून द्यायला पाहिजे. जास्तीत जास्त 150 रुपये, 150 रुपये द्यायला पाहिजे तुम्ही, ना की 500, 1000, 2000, 5000 द्यायची काही गरज नाही आहे तुम्हाला. आणि तुम्ही एखाद्या CSC सेंटरमध्ये जाऊन काढत असाल तर तुम्ही तिथं 200 रुपये, म्हणजे गरजेचं आहे का, गरजेचं आहे, तर तुम्हाला ते प्रिंट देणार आहे. त्या प्रिंटचा खर्च तुम्ही एक 10-20 रुपये तो एक्स्ट्रा घेऊ शकतो, लक्षात घ्या. त्याचं कामधंदा सोडून तो करणार आहे, तुमचं काम म्हणल्यानंतर तो घेऊ शकतो. पण अवास्तव पैसे देऊ नका. जे काय मागण्या करतायत त्यांच्याकडे देऊ नका पैसे. ही पहिली गोष्ट झाली. अंत्योदयसाठी सुद्धा तुम्ही स्वतः काम करू शकता. तुम्ही स्वतः अंत्योदय चालू करून घेऊ शकता. अधिकाऱ्यांना अर्ज करायचं, अर्ज केल्यानंतर पोच घ्यायचं. पोचवर काही 7 दिवसात 15 दिवसात जर काही निकाल लागला नाही किंवा काही चर्चा झाली नाही तर तुम्ही लगे वरती तक्रार करू शकता त्यांची. आपलं सरकार.com आहे, आपलं सरकारवरती तक्रार करू शकता, लक्षात घ्या. त्याच्यामुळे या गोष्टी करू नका. आता मला 2 बातम्या ऐकायला भेटल्या. काही दिव्यांग व्यक्ती आहेत, ते दिव्यांग आणि नॉर्मल व्यक्ती आहेत, जे मोठाल्या संघटनेची नावं वापरून मी स्पष्ट बोलतोय, नावं वापरून त्यांनी अक्षरशः दिव्यांगांची लूट चालवली आहे. तर ती लूट विनंती करतो थांबवा, नाहीतर तुमचा पर्दाफाश करायला वेळ लागणार नाही. प्रत्येक दिव्यांगाला मी सांगू शकत नाही असं समजू नका. माझ्या आता 5000-6000 सबस्क्रायबर असतील, मी त्यांच्यापर्यंत तेवढ्यापर्यंतच पोहोचलोय. पण असं समजू नका की मी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जी लोक आहेत, ज्यांना तुम्ही फसवलेलं आहे किंवा ज्यांच्याकडून तुम्ही पैसे घेतलेले आहेत पण काम केलेलं नाही आहे आजपर्यंत, त्यांच्यापर्यंत पण पोहोचायला मला वेळ लागणार नाही. आणि त्या लोकांना तुम्हाला नुकसान भरपाई द्यावी लागेल. त्याच्यामुळे आत्ताच थांबवा हा घोळ.
किंवा हा जो काय कारभार आहे तर तो तुमचा थांबवा. कारण मला ऐकायला भेटलंय, मी पुरावा घेतल्याशिवाय बोलत नाही. काही जणांना फक्त कन्सल्टंट करायला म्हणजे माहिती द्यायला, योजनेसंदर्भात माहिती द्यायला सुद्धा पैसे आकारले जातात. मग मी पण चालू करू का असं मला माझ्या मनामध्ये विचारायला. कारण मी दररोज दिवसात किमान एक 50 ते 70 फोन अटेंड करतो. मी काय आपण बाकीच्यांसंग हजारो फोन येतात मला आणि मेसेज येतात, हे येतात ते येतात, असं आपण काय बोलत नाही. 50 ते 70 फोन येतात मला, तर ते अटेंड करतो. प्रत्येकाला योग्य ती माहिती देण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे जी खरी बातमी आहे ती माझ्या मते, त्यांच्यामध्ये खरी असेल नसेल माहीत नाही मला, पण मी एकही रुपया कोणाला आकारत नाही. मग मला वाटलं की 5 ते 50 70 फोन येतात, किमान एक रुपये जरी आकारला तरी 70 रुपये इन्कम झालं माझं. हे तर शेकडो रुपये आकारतायत, शेकडो रुपये घेत आहेत फक्त कन्सल्टन्सीचं. आणि जर ऑनलाईन फॉर्म भरून द्यायचा असेल किंवा एखादी योजना लागू करून द्यायची असेल तर अक्षरशः हजारो रुपयेमध्ये मागणी केली जाते त्यांच्याकडून. आणि हजार रुपये घेतात, पण त्या एकाही योजनेचं फॉर्म सुद्धा भरून देत नाहीत ते. नंतर तुमचा नंबर ब्लॉकमध्ये जातो. त्याच्यामुळे लक्षात घ्या, पैसे देण्याआधी कोणी कुठल्याही संघटनेचा सांगू दे, कोणी किती मोठाही असू दे, किती मोठा व्यक्ती असू दे, त्याचे फॉलोअर्स त्याचे सबस्क्रायबर्स कितीही असू देत, पैसे देताना विचार करा एवढे पैसे द्यावे लागतात का खरं, किती अडचण असू दे. आता बघा, पहिला तर सांगितलं मी, पेन्शन चालू करून घेण्यासाठी 6,000 10,000ची मागणी केली जाते. रेशन कार्डसाठी सुद्धा 5,000 10,000ची मागणी केली जाते. एखादा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी म्हणजे जर 5 महिन्याची 3 महिन्याची पेन्शन आली असेल तरी सुद्धा 2,000 रुपयाची मागणी केली जाते की तुम्ही 2,000 रुपये आम्हाला द्या, मग तुमच्या आम्ही तहसीलदारला फोन करू, तहसीलदार कार्यालयामध्ये फोन करू वगैरे, त्यांचा पाठपुरावा करू. पाठपुरावा करण्यासाठी सुद्धा 10,000 रुपयाची मागणी केली जात आहे, लक्षात घ्या. परत मेडिकल हेल्पसाठी सुद्धा, मेडिकलच्यासाठी सुद्धा, म्हणजे मेडिकलसाठी योजना आहेत तर त्या योजना लागू करून देतो, काय पण करतो का लागू करून देतो म्हटलं जातं. पैसे मागितले जातात तर तसं काय करायची गरज नाही. आपल्याला स्वतःला फॉर्म भरता येतात, आपल्याला सगळ्या स्वतःला गोष्टी करता येतात. आता आमचा एक दिव्यांग आहे तर त्यानं महाराष्ट्राचं जे काय आपलं मंत्रालय आहे म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय, तर तिथपर्यंत त्यांनी तक्रारी करून त्याची पेन्शन सुरू करून घेतली, लक्षात घ्या. त्याच्यामुळे त्याने एकही रुपया न खर्च करता त्याने पेन्शन चालू करून घेतली 5-6 महिन्याची त्याच्या. तर तुम्ही असं समजू नका की पेन्शन या व्यक्तीने हे केलं त्या व्यक्तीला पैसे दिले तरच पेन्शन चालू होते, असं काहीही नाही आहे, लक्षात घ्या. अजून एक, विवाह नोंदणी, मगाशी मी बोललेलं तसं विवाह नोंदणीसाठी सुद्धा संघटनेची नावं वापरून, म्हणजे आम्ही या संघटनेचे आहोत, आम्ही त्या संघटनेचे आहोत, किंवा आम्ही त्या संघटनेचे राज्याध्यक्ष आहोत, जिल्हाध्यक्ष आहोत, तालुका अध्यक्ष आहोत, अशा गोष्टी सांगून अक्षरशः 1.5 लाख रुपये मिळणार, तिथं 25-25 हजार रुपयाची मागणी केली जाते. 25,000 रुपये द्या, तुम्हाला आम्ही विवाह नोंदणीचा फॉर्म भरून देणार. फॉर्म फक्त भरून देणार, तुम्ही फॉर्म तो भरलेला किंवा फाईल तयार करून देणार. ती फाईल तुम्ही नेऊन जिल्हा परिषदेमध्ये जमा करायची आणि लाभ ज्या वेळेला येईल त्याच्या आधी आम्हाला 25,000 रुपये, फाईल तयार करून दिली की आम्हाला 25,000 रुपये द्यायचे, असे मागणी केल्या जात आहेत. तर या मागण्यांना बळी पडू नका, कोणताही एकही रुपया खर्च येत नाही, लक्षात घ्या. आमचे एक मित्र आहेत संभाजीनगरचे, त्यांनी स्वतः फाईल तयार केली, काही खर्च आला नाही. ग्रामपंचायतीचं विवाह नोंदणी काढले, दाखला वगैरे या काढले, काय 200-300 रुपये खर्च आला असेल तेवढ्यावरती त्यांना जे काही 1.5 लाख रुपये मंजूर व्हायचे तर ते 1.5 लाख रुपये मंजूर झाले. आमच्या कोल्हापूर जिल्ह्याचे 2-3 मंजूर केले. मी मग फक्त माहिती दिली, मी काय म्हणत नाही की मी त्यांना प्रयत्न करून दिले, मी फॉर्म भरून दिले वगैरे वगैरे, तर काही नाही. ऑनलाईन फॉर्म जरी भरायचा असेल तरी सुद्धा तुम्ही तिथं तुमच्या ज्या जिल्हा परिषदच्या ऑफिसच्या बाहेर फॉर्म भरू शकताय तुम्ही, लक्षात घ्या. तुम्ही घरातून बाहेर पडू शकत नाही म्हणून तुम्ही काय करू शकत नाही असं होत नाही. तुमच्या एखाद्या मित्राला पाठवून, तुमच्या एखाद्या नातेवाईकाला पाठवून तुम्ही त्या सगळ्या पेन्शनच्या असतील किंवा कोणत्याही गोष्टी चौकशी करू शकता. पत्र व्यवहार करून सुद्धा तुम्ही तक्रारी नोंद करू शकता. असं नाही की त्या तहसीलमध्ये गेलं तरच तुम्हाला पैसे पेन्शन मिळणार आहे मागील 5 महिन्याची. तुम्ही ईमेल करून, तुम्ही तक्रार करून, तुम्ही आपल्या सरकारवरती तक्रार नोंद करून किंवा पत्र व्यवहार करून, पत्राने पण पाठवू शकतो. आता पत्र आपण घरात तर लिहू शकतो स्वतः, तर पत्र लिहायचं आहे आणि ते पोस्ट ऑफिसमध्ये तुमच्या गावामध्ये कोणतं असेल त्याला, गल्लीतला आपल्या शेजारचा बाजारचा असेल त्याला जाऊन फक्त तिथं जाऊन टाकून ये म्हणून सांगायचं, पोस्ट ऑफिसमध्ये टाकून ये म्हणून सांगायचं. टाकून गेलं की तिथं टाकून आलं की तिथे तहसीलमध्ये किंवा जिल्हा परिषदमध्ये किंवा कलेक्टर ऑफिसमध्ये किंवा मंत्रालयामध्ये जातं, ते त्याचं चौकशी केली जाते, त्याचा पाठपुरावा केला जातो. त्याच्यामुळे या लोकांना बळी पडू नका, हजारो रुपयांचं नुकसान तुमचं करून घेऊ नका. कारण तुम्ही 2,500 रुपयासाठी चातकासारखी, अगदी चातक पक्षीसारखं तुम्ही वाट बघत असता, कधी 30 तारीख संपते, कधी 1-2 तारीख येते आणि कधी माझी पेन्शन माझ्या खात्यावरती येते आणि माझं गोष्टी सुरळीत होतील. जे खऱ्याने कामं करतायत त्यांना तुम्हाला 100 रुपये द्यायला नसतात. एक फॉर्म भरायला आता एखादा म्हणजे UDID कार्डचं KYC करायचं असेल किंवा UDID कार्डचा ॲड्रेस बदलायचा असेल किंवा बाकीच्या काही गोष्टी करायच्या असतील तर त्या व्यक्तीला द्यायला तुमच्याकडे 100 रुपये नसतात. पण या फसवे लोकांना द्यायला तुमच्याकडे 2,000 5,000 रुपये आहेत. बरं, ते आहेतच आणि तुम्हाला त्यांच्या ऑफिसवर जावं लागतं. तुम्हाला ते ऑफिसवर बोलवून घेतात. त्या ऑफिसवरती जाण्यासाठी तुम्हाला खर्च किती येतो तर जवळपास 2,000 3,000 4,000 रुपये तुम्हाला खर्च येतो. स्पेशल गाडी करून जावी लागते, कारण तुम्ही दिव्यांगात स्पेशल गाडी करून जावी लागते. या गोष्टी तर आहेतच. आणि त्या ज्या काही व्यक्ती आहेत लोक, तर ती तुमच्याकडून
फक्त त्याचे तुमचं ऐकून घ्यायसाठी तुमची कैफियत, तुमचं जे काही दुःख आहे तर ते दुःख ऐकून घेण्यासाठी तुमच्याकडून हजारो रुपये आकारतात. 1,000 रुपये द्या कारण मला डिझेलचा खर्च लागला आहे, मी इथून आलोय, मी तिथून आलोय, माझं ऑफिसचं खर्च आहे, माझं हे भाडं आहे, माझं ते भाडं आहे, ह्या सांगून गोष्टी तुमच्याकडून पैसे आकारतात. तर हे काही गरज नाही आहे, लक्षात घ्या. या काही गोष्टी गरज नाही आहे. आपण सांगितलोय की आपण दिव्यांग आहोत. आता तुम्हाला एक सांगतो, तो जे पैसे अवास्तव घेतोय व्यक्ती कोण पण असेल, XYZ व्यक्ती, ज्या व्यक्ती अवास्तव पैसे घेत आहेत त्यांना आपण सांगितलंय का तुम्ही दुकान टाका म्हणून? त्यांना आपण सांगितलंय का तुम्ही म्हणजे तुम्ही आमच्यासाठी दुकान टाका म्हणून? न दुकान टाकता, ऑफिस न टाकता तुम्ही आमच्याकडून आमची कामं सोडवणं हे अपेक्षित आहे तुम्हाला. वास्तविक पैसे जेवढे गरजेचे आहेत तेवढे घ्या की. उगाच अवास्तव बोलण्याचे पण पैसे, अरे काय किती वेळ महत्वाचा झाला हा, किती झाला. आता मला एक सांगा, डी मार्टमध्ये जातो आपण किंवा एखाद्या छोट्याशा दुकानमध्ये जातो, एखाद्या डेअरीमध्ये जातो, तर ती डेअरी किंवा ते दुकान किंवा ते डी मार्टमध्ये आपण तिथं माल खरेदी करायला गेल्यावर नुसतं आपण डी मार्टमध्ये सुद्धा एक एकदा आपण किंवा कपड्याच्या दुकानात आपण ज्या वेळेला जातो तिथं तर कपडे तिथं बघतो आपण, तर कपडे बघितल्यानंतर आपल्याला कपडे पसंत पडले नाही तर परत येताना आपण आपण ते तिथून आपण एखादाही कपडे खरेदी केले नाही तरी सुद्धा तो दुकानदार आपल्याकडून पैसे आकारतो का हो? माझे चार्जेस द्या म्हणून, माझे दुकानचं भाडं द्या मला, मी तर बसलोय तुमच्यासाठी, मी तिथं तुमच्यासाठी कामगार उभे केले म्हणून तुमच्याकडे पैसे आकारतो का? तर आकारत नाही. मग या लोकांना आपण पैसे का द्यायचे? माझं हे मत आहे. त्याच्यामुळं कुठल्याही गोष्टीसाठी पैसे कुठं खर्च करायचे हे तेवढं कळू द्या. किती पण तुम्ही अडचणीत आहात अडचणीत, मला पण माहित आहे, अडचणीतून बाहेर पडायला खूप कष्ट लागतं, पण प्रामाणिकपणे पडा. या अशा लोकांच्याकडे पैसे देऊ नका मी म्हणत नाही, पण वास्तविक जितकी पैशाची गरज आहे किंवा वास्तविक पैसे ज्याला तेवढे खर्च होऊ शकतात एवढंच द्या की पैसे. तुम्ही अवास्तव का देताय पैसे? अवास्तव देऊन तुमची ती कामं पण करत नाही, तुमचे नंबर ब्लॉक करतायत, तुमचा नंबर डिलीट करतायत, तुम्हाला ओळखतच नाही, तुमचं काम होईल म्हणून सांगतायत, तुमचं काम 2-2 वर्ष करत नाहीये, 2-2, 3-3 वर्ष तुमचं काम करत नाहीयेत. मग कसल्या ह्याच्यातून त्यांना पैसे द्यायचे? एवढंच मला सांगायचं होतं. काळजी घ्या. आणि जे कोणी 2 नंबर करताय तुम्ही, ह्याला मी 2 नंबरच म्हणेल, पैसे घेऊन सुद्धा काम करत नाही आहात किंवा अवास्तव पैसे घेत आहात, तर तुमचा पण पापाचा गडा भरायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे लवकरच सावध व्हा. आणि माझी एक विनंती असेल की तुम्ही म्हणजे जे संघटना, ज्या खरे लोक संघटना चालवत आहेत, संघटना असतील किंवा त्यांचे राजकीय पक्ष असतील तर ते पक्ष चालवताय तुम्ही, तर त्या पक्षातील लोकांना माझी विनंती असेल की तुमच्या नावावरती कोण काय करतंय याच्याकडे पण थोडं लक्ष असू द्या. कारण तुमचे बदनामी तिथे होतीये, लक्षात घ्या. कारण एखाद्याची फसवणूक झाली तर तुमचीच बदनामी होते. तर ती बदनामी जर टाळायची असेल तर अशा लोकांना लवकरात लवकर येसन घातलं पाहिजे, लवकरात लवकर निर्बंध लावला पाहिजे. एवढी मात्र काळजी तुम्ही संघटनेने असतील, पक्षाने असेल, राजकीय पक्षांचे सुद्धा नावं वापरून ही गोष्ट ही लोक गैरफायदा घेत आहेत. तर त्यांना सुद्धा विनंती असेल शेवटी मी करतोय की तुम्ही या गोष्टींची काळजी घ्या. त्या लोकांना वेळीच आवर घाला. कारण एकदा बांध फुटला, एकदा पापाचा गडा भरला की त्याचं मग काय होईल आणि काय नाही होणार याच्या बाबतीत कोणीही कल्पना करू शकत नाही. दिव्यांगांचा बांध जर फुटला तरी सुद्धा काय गोष्टी होऊ शकतात, काय गोष्टी होऊ नाही शकतात याचं कल्पना तुम्हीच केलेली बरी होईल. एवढंच मी सांगतो आणि काळजी घ्या ही विनंती सर्व दिव्यांगांना करतो आणि थांबतो. जय महाराष्ट्र, जय दिव्यांग.